या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। सोलापुरात मोफत स्पायरोमेट्री मशीनद्वारे दमा व फुफ्फुसाची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर सुयश पाटील यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। 1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत श्वास चेस्ट क्लिनिक फर्स्ट ख्रिस्ती चर्चच्या समोर रंगभवन सोलापूर येथे हे शिबिर होणार आहे। नाव नोंदणीसाठी 9579464977 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन डॉक्टर सुयश पाटील यांनी केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुयश पाटील। मी एक चेस्ट फिजिशियन म्हणजे छाती विकार तज्ञ आणि आयसीयू तज्ञ आहे आणि सध्या मी श्वास चेस्ट क्लिनिक रंगभवन सोलापूर येथे कार्यरत आहे। येत्या रविवारी म्हणजे 1 डिसेंबरला आपण मोफत स्पायरोमेट्री कॅम्प आयोजित केलेला आहे। यामध्ये जर तुम्हाला फुफ्फुसाचा कोणता आजार असेल, पहिला कोणताही दम्याचा आजार असेल किंवा सतत खोकला येत असेल, छातीत घरघर होत असेल, चालताना फिरताना किंवा कोणतेही काम करताना सतत दम लागत असेल, तर आपण तुमची मोफत स्पायरोमेट्री या मशीनद्वारे फुफ्फुसाचे कार्यक्षमता आपण तपासू व तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे व कुठल्याही आजाराचे आपण योग्य निदान करूया। तर या रविवारी म्हणजे दिनांक 1 डिसेंबर रोजी आपण माझ्या क्लिनिकला म्हणजे श्वास चेस्ट क्लिनिक रंगभवन सोलापूर येथे भेट द्या व आपण तुमच्या सर्व शंकांचे, फुफ्फुसाच्या कोणत्याही आजाराच्या बाबतीतल्या शंकांचे मी तुमचे निरसन करेन। धन्यवाद। शिबिर मोफत आहे किंवा कुठले कुठले पेशंट घेऊ शकता? हे शिबिर हे संपूर्णपणे मोफत आहे। तुम्हाला जर पहिले कोणताही दम्याचा आजार किंवा फुफ्फुसाबाबतीत कोणताही आजार असेल किंवा कोणताही फुफ्फुसाबाबतीत श्वास घेण्यासाठी कोणताही त्रास होत असेल तर तुम्ही माझ्या क्लिनिकला नक्की भेट देऊ शकता। सर्व वयोगटातील मुलांना आहे। 12 वर्षावरील कोणत्याही मुलांना आपण हे स्पायरोमेट्री करू शकतो। सोलापूरसाठी आहे का कर्नाटक? सोलापूर कर्नाटक कुठल्याही क्षेत्रातील जर कोणताही पेशंट रुग्ण असेल तर तुम्ही क्लिनिकला अवश्य भेट द्या। नाव नोंदणी करणे आवश्यक आहे। खालील दिलेल्या नंबर मध्ये तो आपण नाव नोंदणी नक्की करावी। ही फुफ्फुसाच्या बद्दल जे पण आजार असतील किंवा दम्या संदर्भात जेही आजार असतील तर अशा सर्व दम्याच्या आजाराचे आपण स्पायरोमेट्री या मशीनद्वारे फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेचे आपण निदान करणार आहोत।